गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर 84 ओवी नंबर 331 ते 341. या अगोदरच्या पानामध्ये आपण ऐकलं की मनाने विषयांचं जरा जरी चिंतन केलं तरी केवढा मोठा अधपात होऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत संसार दुःखांपासून मुक्त होण्याचा निश्चित मार्ग. तरी लक्ष देऊन ऐकूयात आजचं हे पान. मनोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील. म्हणून हे सर्व विषय मनापासून पूर्णपणे टाकून द्यावेत, मग रागद्वेष सहजच नाहीसे होतील. पार्थानिकही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्जुना, आणखी असे की प्रीती द्वेष नाहीसे झाले आहेत अशी इंद्रिये विषय भोग येऊ लागली तरी ती बाधक होत नाही. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संग दोष काय लिपंतू तेथे. ज्याप्रमाणे आकाशमार्ग क्रम करणारा सूर्य स्वतःच्या किरणरूपी हाताने जगाला स्पर्श करतो, तो जगाशी संघटन घडल्याने त्यांच्या सांसर्गिक दोषाने लिप्त होतो काय? तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊन असे. त्याप्रमाणे विषयाबद्दल उदासीन आत्मानंदामध्ये रममान झालेला असा काम क्रोधापासून अलिप्त झालेला असतो. तरी विषयांतू ही काही आपणा वाचून नाही मग विषय कवन काही बाधतील कवन. त्याला आत्मस्वरूपाविषयी दुसरे काही विषयात आढळत नाही तर मग कोणतेही विषय त्याला कसे बाधक होतील. तरी उदके उदकी बुडिजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. जर पाण्याने पाणी बुडविले अग्नीला अग्नीने भजले असे घडले तरच तो ब्रह्मस्वरूपाने परिपूर्ण झालेला स्थितप्रज्ञ विषयाच्या आसक्तीने व्याप्त होईल. ऐसा आपणची केवळू होऊन असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. असा जो केवळ अद्वितीय आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे निश्चय समज. देखे खंडित प्रसन्नता आतिचेत चित्ता तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःख. जेथे सर्व तऱ्हेने चित्ताला प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाला प्रवेश मिळत नाही. जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाच्या जठरू तया क्षुद्ध तृष्णेचा आडधरू काहीच नाही. ज्याच्या पोटात अमृताचा झरा निर्माण झाला आहे त्याला भूक ताण लागण्याची भीती कधीही नसते. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे ते तापैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. तसेच चित्त प्रसन्न झाले तर दुःख कसे व कोणाला येईल. अशा पुरुषाची बुद्धी स्वाभाविकपणे परमात्म स्वरूपी स्थिर झालेली असते. जैसा निर्वातींचा ताप दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू.
जशी निवाऱ्याला असलेली दिव्याची ज्योत मुळीच कंप पावत नाही, त्याप्रमाणे स्वरूपात मग्न आणि समाधीने युक्त असलेला स्थितप्रज्ञ पुरुष स्थिर बुद्धीचा असतो. आता ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे. या पुढचं पान ऐकूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.